हाय एव्हरीवन. खरं तर आजचा स्वयंपाक खूप शॉर्टकट आहे आणि तोच शॉर्टकट मला इतका महागात पडलेला आहे ना, कसं ते समोर तुम्हाला सांगतेच. त्याआधी इथे मी मुलांचं टिफिन करून देते. कालच्याच दिवशी मी डोसा अप्प्याचा बॅटर तयार करून घेतलेला होता. खरं तर करायचे मला अप्पे होते, पण चिव वेदूला खायचे नव्हते, सो त्यांना डोसा खायचा होता म्हणून मी इथे डोसा बनवून घेते आहे. आणि इथे चटणी मी मिक्सरमधून वाटून घेतली. मला चटणीला तडका लावायचं होतं. त्यातल्या त्यात मसाल्याचा डब्बासुद्धा माझा रिकामा झालेला होता. म्हटलं चला भांड्यांसोबत त्यालाही घासून घेते म्हणून त्याला घासायला टाकलं. त्यानंतर इथे जिरा मोहरीचा तडका जे आहे ना मी चटणीला देत असते. सो चटणीमध्ये थोडंसं म्हणजे मिरची जी आहे ना थोडीशी कमी झाली होती म्हणून मी इथे 3-4 मिरच्या अशाच तडक्यामध्ये टाकल्या आणि इथे तडका जे आहे ते लावून घेतलेला आहे. आणि माझं इथे स्वयंपाक सुरू आहे आणि डोक्यात भरपूर विचारही सुरू आहे. कारण काय झालं होतं ना, जेव्हा सकाळी सकाळी मी रेडी होऊन जेव्हा मी स्वयंपाक करायला येते ना, तेव्हा माझं असं प्लॅन होतं की छान मस्त भाजी पोळी आपण स्वयंपाकच करून घेऊया. पण लगेच मग मला ना म्हणजे सकाळी 7 पावणे 7लाच मला ना आरतीचा फोन आला की ती म्हणे की आज ती येणार नाही आणि तिने असं सांगितलं की 3 दिवस ती येणार नाही. आणि माझं असं झालं होतं की बापरे, म्हणजे 3 दिवस येणार नाही, त्यातल्या त्यात आज म्हणजे भरपूर भांड्यांचा पसारा आहे. कारण रात्री सुद्धा मी म्हणजे खूप वेळ होऊन गेला होता, त्यामुळे मी रात्री किचन काही तेवढं आवरलेलं नव्हतं. म्हणजे रात्रीची भांडी होती माझी बॅलन्स, आता सकाळची पण भांडी आणि डोक्यात तेच चक्र सुरू आहे. म्हणजे माझं कसं ना सगळं ठरलेलं असतं आणि मग वेळेवर असं काही झालं की मग पूर्ण दिवस माझं मग पूर्ण दिवस म्हणजे असं खूप वेगळाच होऊन जातो. म्हणजे पूर्ण शेड्यूल माझं खराब होतं आणि तसंच काहीतरी म्हणजे माझ्या डोक्यात सुरू होतं म्हणून मी इथे शॉर्टकटमध्ये म्हणून डोसे बनवायला घेतले. सो आता माझं इथे डोक्यामध्ये म्हणजे ते विचार सुरू होते ना, तिथल्या त्यात हे दोघंही म्हणजे यांचं मध्ये मध्ये येणं सुरू होतं की मी करते मी करते. म्हणजे यांना काय मजा येते माहिती नाही. म्हणजे तव्यावरून तो डोसा फक्त प्लेटपर्यंत टाकेपर्यंतचा प्रवास जो आहे ना तो यांनाच करायचा असतो. आणि हे नेहमीच घडत असते माझ्या किचनमध्ये. तुम्ही बरेचदा वेदांतला बघत असता, त्याला कुकिंगमध्ये ना खूपच जास्त इंटरेस्ट आहे. आता लहान आहे म्हणून माहिती नाही, पण मोठा झाल्यावर राहिलं पाहिजे एवढं बरं बाबा, असं मला असं वाटते. सो आता माझं असं झालं होतं की फक्त डोसा मुलं खाऊन जातील आणि टिफिनवरही नेतील. त्यातल्या त्यात 3:30 वाजेपर्यंत यांचा स्कूल असतो, मग भूक लागेल. म्हणून ना म्हणजे बरं झालं होतं की रात्री झोपण्याआधी ना मी थोडंसं साबुदाणा म्हणजे भिजवलेला होता, जेणेकरून दुपारच्या टायमाला मी मुलांना खायला देऊ शकते म्हणून. सो आता साबुदाणा ऑलरेडी भिजून तयार होतं म्हणून मी ते साबुदाणासुद्धा बनवून घेते आहे. म्हटलं चला टिफिनवर देऊन देते, म्हणजे जेणेकरून मुलांना तेवढी भूक लागेल नाही. आणि साबुदाणा कसं म्हणजे खूप काळ काही भूक लागत नाही म्हणून मुलांसाठी बरं पडते. म्हणून मी इथे जे आहे ना दोन्ही साईडला माझं हे काम सुरू आहे आणि बॅकग्राऊंडमध्ये दोघांची मस्तीसुद्धा सुरू आहे. सो त्यांना मी साईड बाय साईड खायलासुद्धा देऊन दिले. तर झालं असं ना, घरात जेवढे लोक तेवढे त्यांचे नखरेही तेवढेच असतात. आता असं होतं की चिवच्या पप्पांना डोसे खायचेच नव्हते. म्हणजे त्यांचं असं सुरू होतं की काय यार ते डोसे खायचे, आपण खायचंच होतं तर मग मी बाहेरून मागवला असता. आणि मग मला कसं आहे, मला 1-2 जरी गोष्टी अशा आल्या की मग माझं खूप मला असं वाटते की का म्हणजे मी खूप आवडीने करते ना, त्यातल्या त्यात कुणी मग आपल्या आवडीनिवडी जर आपल्यावर थोपल्या ना मग कसं तरी होते. मग मला आता कसं तरी होते, म्हणजे तुम्ही मला समजून घ्या प्लीज. सो त्यांचं असं होतं की मला अप्पेच पाहिजे, कारण मी म्हणजे माझंच चुकलं होतं. मी कालच्या दिवशी त्यांना म्हटलं होतं की मी अप्प्याचा बॅटर टाकलेला आहे. सो त्यांच्या डोक्यामध्ये तोच सिग्नल केला होता की मस्त आपल्याला अप्पे खायला मिळणार आहे. आणि माझं वेळेवर झालं डोस्याचं प्लॅन. मग आता त्यांचं मूड ऑफ होऊ नये म्हणून मी इथे काय केलं ना, थोडंसं साबुदाणा होता माझ्याकडे भिजवलेला, वाटीभर साबुदाणा या अप्प्यामध्ये टाकलं आणि थोडंसं टमाटर, कांदा, मिरची वगैरे त्याला तडका लावून जे आहे ना त्यांच्यापुरते अप्पे मी करून दिले. आणि मी सुद्धा 2-4 अप्पे खाल्ले आणि 2-4 अप्पे खाल्ले त्यानंतरची स्टोरी जी आहे ना मी तुम्हाला थोड्या वेळात सांगते. आता मला इतका वैताग येत होता ना हा किचन बघून, तुम्ही बघू शकता. म्हणजे इतका जास्त पसारा झालेला आहे. म्हणजे सकाळी म्हणजे हा सगळा पसारा सकाळी झालेला आहे, कारण रात्रीचे जे काही भांडी होती ना मी ती सगळी सिंकमध्ये भरले होते. सो आता ना सकाळी मला म्हणजे असं झालं होतं की चटणी बनवताना किंवा डोसा, अप्पे हे सगळं टाकताना एक 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 भांडं जे आहे ना ते पूर्ण गॅस ओट्यावर असं वाढत वाढत ना हा सगळा प्रकार झालेला आहे. आता सगळं मी आधी तर डस्टबिन जाऊन आणले, कारण मला जवळ डस्टबिन असले ना तर मग मला असं होते की हे कचरा कुठे टाकायचं किंवा उरलेलं अन्न कुठे टाकायचं. मग इकडे तिकडे टाकण्यापेक्षा ना मी काय करते ना डस्टबिनमध्येच डायरेक्ट टाकत असते. सो इथे आधी तर मी खूप वैताग आला होता, म्हणजे रागही येत होता
की का बाई हिने मला एकदम लास्ट मोमेंटवर सांगली. म्हणजे कसं मी तर थोडे भांडे तर मी रोजच घासते, मला भांड्याचं काहीच इश्यू नाही आहे. पण एवढे सगळे भांडे म्हणजे एकदम लास्ट मोमेंटवर घासून काढणे म्हणजे ना थोडंसं म्हणजे माइंड थोडंसं हे होतंच. तर तसंच काहीतरी माझ्यासोबतही झालं होतं. आणि मी तुम्हाला एक सजेशन देईन, जर तुमच्याकडे जर एखादी कुठली हेल्पर येत असेल ना, तर जर तुम्ही 2 कामांना एकच हेल्पर ठेवलेली असेल ना, तर नक्कीच तुम्ही म्हणजे हे नोटीस करा की ती जर नाही आली ना, तर दोनही कामं आपले तसेच बॅलन्स असतात. आणि तेच जर आपण 2 कामांना 2 हेल्पर ठेवले, तर मग एक नाही आली की एक म्हणजे बरोबर तिथे करून घेत असते. सो आता माझंही तसंच झालं होतं. झाडू पोछा पण माझ्या वाट बघत होता. त्यातल्या त्यात भांडेसुद्धा होते. आणि आज मला झाडू पोछासुद्धा करायचंच होतं. कारण मुलं घरात असतात आणि मग थोडेसे म्हणजे म्हणजे थोडं जरी स्टाईल्सवर काही पडलं किंवा थोडं आपण ओले पायाने जरी चाललं ना, तरी ते काळे काळे डाग दिसतात. मग ते मला आवडत नाही. कारण मला ना कसं असं स्वच्छ घर म्हणजे राहिलं की माझं मन जे आहे ना ते शांत वाटत असते. आणि मी हे सगळं माझ्या शांतीसाठीच करत असते. सो चला, माझ्या बडबडसोबत मी इथे भांडी वगैरे जे आहे ते घासून काढलेले आहे. सो आता सगळे घरातले मॅट्स वगैरे जे आहेत ना ते झटकून घेतलेले आहे. आधी म्हटलं पूर्ण घर जे आहे ते झाडून घेते. आणि म्हणजे काय होते ना, शक्यतो मी सायंकाळी झाडू लावत असते आणि सकाळचं झाडू तर आरतीच करत असते. त्याच्यामुळे ना आज मला खरंच खूप वैतागही येत होता. आणि असंही वाटत होतं की कोणावर एवढं डिपेंड आपण राहू नये. आपलं म्हणजे कधी असं मग लास्ट मोमेंटवर अशा काही गोष्टी घडल्या की मग आपली चिडचिड होते. त्यामुळे ना आधीच प्रिपेअर राहावं लागते. आणि मी तिलाही बोलली की बाई तू आधी सांगत जा बाई, म्हणजे मलाही म्हणजे प्रिपेअर राहायला बरं होते की नाही नाही मला हे काम आज करायचं आहे. सो चला असो, हे प्रत्येकांच्या लाईफस्टाईलचा भाग असतो आणि अशा गोष्टी गृहिणींसोबत तर नेहमीच घडत असतात. सो आता मी इथे हॉल वगैरे जे आहे ना ते झटकून घेतलेलं आहे. सोफा कवर वगैरे छान व्यवस्थित करून घेतलं. डायरेक्ट झाडूपासूनच मी इथून म्हणजे सुरुवात केलेली आहे. तसं तर खूप काही म्हणजे कचरा वगैरे घरात राहत नाही, कारण मी मॅट्स चटई वगैरे जे आहे ना ते टाकून ठेवत असते. आणि बऱ्यापैकी आता माझी मुलंही थोडे मोठे झाले, त्यामुळे ते पण तेवढा काही आता कचरा वगैरे करत नाही. सो आता तेवढ्यानंतरी माझं काम जे आहे ना बरं पडते मला करायला. त्यानंतर ना इथे मी फरशी पुसायला घेतलेली आहे. आणि हा मॉप आहे ना माझ्याकडे 2 महिन्यापासून आहे. तुम्हाला दिसतही असेल किचनच्या डोअरला मी असं हँग करून ठेवलेलं होतं याला. आणि 2 महिन्यापासून याचा मुहूर्त काही लागतच नव्हता. कारण आरती म्हणजे 1-2 दिवस अशी सुट्टी मारत होती, पण ती लगेच येऊन जायची. पण आता 3 दिवस गायब म्हटल्यावर आता तरी याचं उद्घाटन केल्याशिवाय माझ्याकडे पर्यायच नव्हता. म्हणून मी आज त्याला काढून घेतलेला आहे. त्याच्यानेच पूर्ण मॉपनी जे आहे ना पूर्ण फरशी वगैरे छान अशी पुसून घेतली. आता हे सगळं करेपर्यंत ना मला अक्षरशः म्हणजे 12:30 वाजलेले होते. आणि यातच माझं म्हणजे यूट्यूबचं सुद्धा काम असते. सो मध्ये मध्ये यूट्यूबचं सुद्धा काम सुरू असते, त्यामुळे ना भरपूर उशीर होऊन जातो. सो लगेच मी अंघोळ वगैरे करून ना सगळं घर वगैरे असं स्वच्छ करून अंघोळ करून घेतली. आणि त्यानंतर अंघोळ केल्यानंतर ना मी डायरेक्ट झोपून गेली. आणि ती झोप मला एवढी महागात पडली ना की खूपच जास्त. सो आत्ता वाजलेले आहे 3:30 आणि मला इतकी प्रचंड भूक लागलेली आहे ना, म्हणजे मी काय केलं होतं सकाळी फक्त ते 2-4 अप्पे खाल्ले होते. आणि आपण कधी अप्पे डोसे बनवलं असलं त्या दिवशी आपला माइंड असं असते की हेच जेवण आहे आपलं, आता जेवण आपलं मस्त स्किप करूया. आणि माझंही तसंच झालं होतं. ते अप्पे डोसे खाण्याच्या चक्करमध्ये ना मी जेवणच केलेला नाही आणि स्वयंपाकही केला नव्हता. आता माझी एवढी बॅटरी लो होती, तुम्ही बघू शकता. अक्षरशः पोळ्या करताना सुद्धा माझ्या जीवावर येत होता. म्हणजे आता म्हटलं की चला चहा पराठा खाऊन घेऊया. आणि झालं असं होतं की ते छोटासा शॉर्टकट ब्रेकफास्ट ना मला खूप महागात पडला. असं की म्हणजे मी ना 12:30 1-1:30 वाजेपर्यंत मी म्हणजे सगळे कामं वगैरे केले. त्यानंतर अंघोळ वगैरे करून ना मी म्हणजे दुपारी थोडीशी झोप घेते. आणि तेच झोपायला गेली, मी झोपली. झोप काही मला तेवढी विशेष लागली नाही, पण म्हणजे असं झालं मग एकदम झोपेमध्ये ना माझ्यासोबत खूप भयंकर प्रकार असं घडला. म्हणजे माझी बॉडी ना पूर्ण फ्रीज होऊन गेली होती. म्हणजे मला जाग होती, माझे डोळे हलत होते, मला सगळं दिसत
शकत होतं, पण ना मी डोळे हलवू शकत होती, ना बोटं हलवू शकत होते. म्हणजे ना म्हणजे मला खूपच असं मी खूप घाबरली. म्हणजे तुमच्यासोबत या अशा गोष्टी घडू नये म्हणून मी माझं छोटासा अनुभव तुमच्यासोबत शेअर करत सो ते स्लीप पॅरालिसिस म्हणतात ना, तसं माझ्यासोबत झालेलं होतं. एकदम माझी बॉडी म्हणजे 20-25 सेकंद तरी फ्रीज झाली होती आणि मला मला म्हणजे मला असं सुचतच नव्हतं की काय होतंय, काय नाही. एकतर मी घरामध्ये एकटी असते दिवसभर. मला कुठला ऑप्शनही नाही. वरती असते त्यामुळे मी कुणाला आवाजही देऊ शकत नाही आणि त्यावेळी माझ्यासोबत असं काही झालं होतं. सो त्यानंतर मी खूप घाबरली होती. मग सगळं ते बाजूला ठेवून ना, मी लगेच उठून चहा पराठा वगैरे बनवून घेतला. चहा पराठा खाल्ला. त्यानंतर बाहेर फिरायला गेली. 1-2 मैत्रिणीसोबत शेअर केलं की माझ्यासोबत असं-असं झालं बा. त्यानंतर त्याने म्हटलं की नाही तू एकदा डॉक्टरला दाखव. कारण काय होते ना, मी दिवसभर घरात एकटी असते ना, खरंच जर पॅरालिसिस झालं तर मग मी काहीच करू शकणार नाही. कारण माझ्याकडे काहीच ऑप्शनच उरणार नाही. सो म्हणून ना मग मी डॉक्टरकडे सुद्धा गेलेली होती. डॉक्टरला विचारलं की काय हा असा प्रकार कशामुळे झाला? सो त्या म्हटले त्यांचे म्हणजे हे नॉर्मली आहे. जनरली होतं असं कधी-कधी जेव्हा आपलं माइंड जेव्हा खूप अलर्ट मोडमध्ये असतो ना, तेव्हा होतो आणि माझं दुपारी म्हणजे शक्यतो माझ्यासोबत अशा 2-4दा असं घडलेलं आहे. सो माझा हा छोटासा अनुभव होता. तुमच्यासोबतही अशा प्रकारच्या जर गोष्टी घडल्या असतील तर मला कमेंट्समध्ये नक्कीच सांगा. आणि त्याच्यावर सगळं मग दिवसभरचं पूर्ण आम्ही मग डॉक्टरसोबत बोलल्यानंतर लक्षात आलं, की मी सकाळी एकतर जेवण केली नव्हती. त्यातल्या त्यात मी कामही आज केले होते आणि 2-4 गोष्टी म्हणजे मिक्स झाल्या, की मग या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ना त्या घडत असतात. म्हणून ना स्वतःकडे आधी लक्ष द्यायचं. आपण काहीतरी शॉर्टकट करण्याच्या मागे ना आपलं जे आपल्या शरीराची कन्सिस्टन्सी आहे ना तेच आपण मागून म्हणजे थोडासा कंटाळा स्वयंपाकाचा वाचवण्यासाठी म्हणजे मी एवढं मला म्हणजे तो शॉर्टकट ब्रेकफास्ट मला महागात गेलं, की म्हणजे मग म्हणजे एकतर ते बॉडीचं तर झालं, पण मेंटली मी डिस्टर्ब झाली आणि त्यातल्या त्यात म्हणजे कुठेच मन लागत नाही असं काही आपल्यासोबत जर घडलं तर. आणि डॉक्टरकडे जाईपर्यंत म्हणजे माझं असं होतं, की धक-धक सुरू होतं, की कारण मला काही होईल तर माझ्या मुलांचं कसं होईल हा पहिला विचार आपल्याला येत असतो. त्यामुळे ना मला असं वाटते, की स्वतःची काळजी घेणे ना खूप जास्त गरजेचं आहे. सो यातून ना मी फक्त तुम्हाला माझा अनुभव सांगितला, की अशाही गोष्टी आपल्या बायकांसोबत ज्या आहे ना बरेचदा घडत असतात आणि बरेचदा बायका म्हणजे हसबंड ऑफिसला जातात, मुलं स्कूलला जातात, एकटी घरात असते. सो अवेअरनेससाठी ना या सगळ्या गोष्टी माहीत असायला हव्या. म्हणजे मला सुद्धा असं वाटतं, की म्हणजे आपल्याकडे ना कुठलाच ऑप्शन नसतो स्वतःची काळजी घेतल्याशिवाय. त्यामुळे आपण जेवढी होऊ शकते तेवढी स्वतःची काळजी घेतली पाहिजे. आपण जेवण प्रॉपर केलं की नाही, पाणी पिलो की नाही किंवा म्हणजे आपल्या मंथली सायकलमुळे सुद्धा हार्मोनल चेंजेसमुळे बऱ्याच गोष्टी आपल्यासोबत घडत असतात. सो पॅनिक न करता त्याच्यावर आपण सोल्युशन म्हणून स्वतःची काळजी नक्कीच घेऊ शकतो. सो यासोबतच ना मी माझे गार्डनचे जे काही 2-4 प्लांट्स होते रिपोर्ट करायचे होते ते सुद्धा मी इथे करून घेतलेले आहे आणि आता माझी बाल्कनी अशी काहीशी दिसत आहे. सो आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट्समध्ये नक्कीच सांगा. अशा प्रकारचे व्हिडिओ आवडत असतील तर चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा. चला मग आपण भेटूया अशाच मस्त इंटरेस्टिंग व्लॉगमध्ये. तोपर्यंत तुम्ही स्वतःची काळजी घ्या. सो बाय फ्रेंड्स, हॅव अ गुड डे.